अर्जुन आणि जयेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे। दशरथ येत आहेत गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सय्या आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका खेळलाय। चेंडू डीप फाईनलला सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौका। थँक्यू। 4 धावा येत आहेत धावफलकावर, संघाचे इथे खाते गोललं जाईल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत। दशरथ 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव। सुरेख अशी गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। जयेश ऑन स्ट्राइक जो मात्र पाहायला मिळेल। 5 धावा धावफलकावर जे मात्र आहेत। षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना 3 षटकांची लढत। राजेश दादा पाटील चषक 2020 सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय। ते फलंदाज चेंडू समजू शकत नाही, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव। चांगली अशी गोलंदाजी दशरथ यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। अचूक टप्प्यावर गोलंदाजी इथे मात्र केली जाते। गोलंदाज तयार होत आहेत। सुरेख प्रकारचा फटका इथे खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील। विकेटचं पतन, फलंदाज बाद। सागर डान्सचे नवीन असेल स्टेजवर कोलटन संघाचा कर्णधार आणि वडोली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं लगेचच विनंती असेल। सनी सोमणे शान सरांना विनंती असेल, आपण नाणेफेक करून घ्यायचे। कोलटन संघाचा कर्णधार कॅमेरामॅन कोलटन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे। गोलंदाजी मार्क तयार होत आहेत। लक्ष्मण गोलंदाजी मार्क तयार होत आहेत। गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका खेळलाय। चेंडू काळू कर्णलला सीमारेषेचा भेद घेईल। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार। चौकाराच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर। चिखले संघ प्रथमदा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। ब्रिटिश संघ नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळतोय। चांगले स्ट्रोक पाहायला मिळत आहेत। जयच्या पॅट मधून 4 धावा येत आहेत। गोलंदाज तय्या लक्ष्मण
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेगला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौका. संघ धावसंख्या वाढेल जाऊन जे मात्र पोहोचेल 13 धावसंख्येवर. स्वप्नील पोटे यांच्याकडून प्राइज येते लक्ष्मणच्या विकेट हॅट्रिक साठी 251 रुपयाचं प्राइज. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. इथे एक सिंगल घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. लक्ष्मण स्ट्राईक रेंजवर. जितेंद्र सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल या चेंडूवर येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 15 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पाहूया चिखली संघ कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. जयेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार लक्ष्मण आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू विकेटचं पतन फलंदाज बाद. आणि पुन्हा एकदा इथे फलंदाज बाद. षटक क्रमांक संपेल. थँक्यू. 2 षटक संपली. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 धावा आहेत. चिखली संघ एक बाजूला पाहायला मिळतो, दुसऱ्या बाजूला ब्रिटिश 11 देवगाव. संघाची गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये दशरथ आणि तदनंतर लक्ष्मणचे पाहायला मिळाले. आता शेवटचं षटक एकनाथच्या हातामध्ये चेंडू दिला. एकनाथ कशा प्रकारची कामगिरी करतो. तानाजी येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी तानाजीच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी मार्कवर जे मात्र तयार होतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील याची मात्र दोन्ही संघांनी नोंद घ्या. गोलंदाज तानाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. तानाजी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते तानाजीच्या माध्यमातून. वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. ब्रिटिश 11 देवगाव. गोलंदाज तयार आणि या दरम्यान स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय. एक सिंगल इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना शेवटचं षटक अंतिम षटक तानाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. तानाजी कशा प्रकारची गोलंदाजी तानाजीच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाज तयार आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू वाईट बॉल. अवंतर चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. फाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना ब्रिटिश देवगाव आणि त्यांच्या विरोधात इथे खेळताना चिखली संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू इथे डॉट चेंडू निर्धाव असं मात्र पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी तानाजीच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळतोय. जितेंद्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते जितेंद्रच्या माध्यमातून. आणि या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू डॉट निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चांगली अशी गोलंदाजी करताना नक्कीच जो मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज तानाजीच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. अचूक गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. अचूक टप्पा अचूक लाईन लेंथ जी मात्र पाहायला मिळते. दाबाल कबर दाबाय 18 गोलंदाजी मार्कर सज्ज होत आहेत. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर लक्ष्मण चांगलं असं क्षेत्ररक्षण लक्ष्मणच्या माध्यमातून आणि या दरम्यान फलंदाज बाद विकेटचं पतन फलंदाज बाद होत आहेत. जीवन येत आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी जीवनच्या माध्यमातून केली जाते. आणि इथे फलंदाज धावबाद विकेटचं पतन. थँक्यू डीजे थँक्यू डीजे.
स्वप्नील आणि पांडुरंग ही सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 21 धाबांचं टार्गेट. अव्य कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. 21 धाबांचं लक्ष, 21 धाबांचा वाद जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पांडुरंग ऑन स्ट्राइक जे मात्र पाहायला मिळत आहेत. अभ्या कशा प्रकारची कामगिरी पांडुरंगच्या माध्यमातून जे मात्र केली जाते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. जयेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात. जयेश स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतात. पांडुरंग नॉन स्ट्रायकर एंडवर स्वप्नील. 21 धाबांचा वाद जे मात्र नक्कीच ब्रिटिश 11 देवगाव संघासमोर असेल. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा स्ट्रोक, चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. टीप ॲक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेखेच्या जवळपास अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोलेल. संघाचं अकाउंट मात्र ओपन होईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन, फलंदाज बाद. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान टाकला गेले चेंडू पंचांचा अवंतरचा इशारा. वाईडच्या रोपण एक सिंगल जी मात्र पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 3 धाबा. धाबल कबर जे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. 4 रन चौकार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू 23-8 जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक संपेल. पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 7 धावा येतात. शेवटचे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ब्रिटिश 11 देवगाव.
थँक्यू. दिनेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी दिनेशच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. दिनेश, पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सुरेख प्रकारचा फटका खेळलाय. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवर, चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये येथे झेल सुटलाय. 4 रन चौकार. अंबायडू दोघी बहिणी गपद्र वाऱ्याने जाय माझ्यानं मारलाय अंबायडू दोघी बहिणी गपद्र वाऱ्याने जाय माझ्यानं मारलाय गोलंदाज तयार आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. डबल कव्हर धावसंख्या 11 धावा आहेत. 21 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाज तयार आणि या दरम्यान टाकला गेला पंचांचा पुन्हा एकदा अवंतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीनं संघ धावसंख्या 12 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ओ सुरेख प्रकारचा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. क्षेत्ररक्षक येतात चेंडूवर. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र गोलंदाजच्या माध्यमातून केली जाते. उजव्या हाताने सुरेख प्रकारचा फटका इथे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय. संघाचा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. धावपलकावर जे मात्र आहेत विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. मिड विकेट एरियामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. व्हॉट अ ब्रिलियंट टेकन. एक चांगला झेल फलंदाज बाद. जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में और पाकिस्तान की मात शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता.
6 चेंडू 2 अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते गोलंदाज तयार होत आहेत जीवन शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि त्या 6 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता 6 गेंदे और 2 रन ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडूचा मात्र पाहायला मिळतोय एक सिंगल इथे घेतले जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 20 स्कोर लेवल विजयासाठी एका धावेची आवश्यकता गोलंदाज तयार आणि या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळलाय आणि या सामन्यामध्ये ब्रिटिश 11 देवगाव संघ विजय होतोय विजय संघाचं अभिनंदन मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली एक षटकामध्ये 2 विकेट घेतल्या आणि या सामन्यामध्ये एक चांगली अशी गोलंदाजी करणारा लक्ष्मण ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण चला मॅन ऑफ द मॅच